तर कोपरगावातही समृद्धी महामार्गाला विरोध होतोय। जुना मार्ग असताना नव्या मार्गाची गरज काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय। आज झालेल्या जनसुनावणीवरही कोपरगावातल्या 10 गावच्या शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला। राज्य सरकारच्या प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गास अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध महाराष्ट्र रस्ते महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण विभागानं आयोजित केलेल्या जनसुनावणीवर शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकलाय। जुना मार्ग असताना समृद्धी या नवीन मार्गाची निर्मिती नको असं मत शेतकऱ्यांनी मांडलंय। आम्हाला ह्या प्रकल्पाला कुठलीही जमीन द्यायची नाही। 1 इंच ही जमीन आम्ही चांदेकर सरांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी सांगतो 1 इंच ही जमीन ही आम्ही समृद्धी महामार्गाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मोबदल्यात देणार नाही। कलेक्टरच्या नियोजनाखाली मीटिंग होती, परंतु सदर मीटिंगला कलेक्टरच उपस्थित नाही। त्याच्यामुळे ह्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या मीटिंगला आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। आणि हा जो समृद्धी मार्ग चालला हे सगळं असं तळ किंवा अशा शाळा घेऊन चाललेलं, त्याच्यामुळे हा आमच्या कुठल्याच उपयोगाचा समृद्धी महामार्ग नाही। जंगली महाराज आश्रमात आयोजित केलेल्या बैठकीला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनुपस्थित होते। शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता। कोपरगाव तालुक्यातल्या 40 किलोमीटरच्या टप्पा क्रमांक 4 चे अध्यक्ष असलेले शिर्डीचे प्रांत अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी जनसुनावणी मात्र सुरू ठेवली। गावामध्ये आणि या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त अल्पभूधारक आणि बागायती शेती आहे आणि हा जो समृद्धी महामार्ग चाललेला आहे हा शेतकऱ्यांच्या हिशोबाने समृद्धी नाही तर ही परिपूर्ण शेतकऱ्यांची बर्बादीच आहे। आणि या महामार्गातून काहीही निष्पन्न होणार नाही, काहीही नाही। त्याच्यामुळे आमचा ह्या महामार्गाला परिपूर्ण विरोधच आहे। गावठाण त्याच्यानंतर हायस्कूल हॉस्पिटल याच्यापासून 500 मीटर अंतरावर त्यांनी परवानगी घेतलेली प्रत्यक्ष धोत्रळ चांदेकसर ह्या गावठाणामधून रोड चाललेला आहे। म्हणजे सगळं चुकीचं चाललेलं आहे। याच्यामुळे आमचा ह्या समृद्धी महामार्गाला ठाम विरोध राहणार आहे। कोपरगावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामास शेतकऱ्यांचा विरोध आहे। मात्र दुसरीकडे सरकारच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही मागण्याची दखल घेतलेली नाही। जणू कुठलाच आक्षेप नसल्याचं दाखवत आपलं कामकाज सुरू ठेवल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।